एवढी तर आज आपण फायनान्शियल अकाउंटिंगमधला पहिला थेरीचा जो भाग होता तो पहिला होता पाठीमागच्या तासाला. त्याच्यानंतर आपला सोमवार नंतर ह्या आठवड्यामध्ये एक तास होता, तो झालेला नाही काही कारणास्तव. तर आज ह्या ठिकाणी आपण त्याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे थेरीचा इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग ह्याची ओळख आपण थोडक्यात केलेली आहे. आणि ती ओळख झाल्यानंतर अकाउंट म्हणजे काय, अकाउंटची डेफिनेशन, अकाउंटचं महत्त्व, अकाउंटच्या ब्रँचेस ह्या आपण बघितलेल्या आहेत. तर अकाउंटिंगची जी सुरुवात आहे ती सुरुवात ही कशी होते, एक बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन ह्या फार महत्त्वाच्या आहेत की रोज ज्या बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात, इव्हेंट होतात, घटना होतात, काही त्या घटनेच्या नोंदी रेकॉर्ड करून ठेवल्या जातात. आणि रेकॉर्ड करून ठेवलेल्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी आपण जर्नलमध्ये लिहितो, जर्नल रोजकीर्द लिहितो. रोजकीर्द लिहिण्यासाठी 3 नियम आहेत. ते 3 नियम कुठले आहेत तर अकाउंटचे ज्याला गोल्डन रूल्स असं म्हणतात. गोल्डन रूल्स म्हणजे जे अकाउंट हा विषय आहे तो तो त्या 3 पिलरवरती उभा आहे. आणि ते 3 पिलर जर व्यवस्थित नसतील, जसं बिल्डिंगला पिलर असतात आणि ते पिलर जर मजबूत नसतील तर ती बिल्डिंग जास्त दिवस टिकत नाही किंवा ढासळते. तसंच अकाउंटिंगमध्ये हे 3 पिलर अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंटचा नियम आपल्याला काय सांगतो, घेणाऱ्यास नावे, देणाऱ्यास जमा. रिअल अकाउंट काय सांगतं आपल्याला, जे येणारे आहे ती नावे, जाणारी आहे ती जमा. नॉमिनल अकाउंट आहे आपला ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड अँड ऑल इन्कम्स अँड गेन्स आर क्रेडिटेड. हे 3 नियम आहेत. ह्या नियमानुसार आपला अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री रोजकीर्द लिहितो आपण. डेबिट कुणाला टाकायचं, क्रेडिट कुणाला टाकायचं हे ते 3 गोल्डन रूल्सनुसार ठरतं. तसं आता बिझनेस ट्रान्झॅक्शन इथून आपण सुरुवात करूया. बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर एनी एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनी वर्थ ॲज गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन 2 पार्टीज इज कॉल्ड अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे व्यवसायामध्ये जी काही देवाणघेवाण केली जाते ती पैशामध्ये केली जाते आणि पैशाच्या बदल्यामध्ये वस्तू किंवा सेवा दिली जाते. आणि वस्तू सेवा देणारा एक व्यक्ती आणि पैसे देणारा एक व्यक्ती अशा 2 व्यक्ती असतात. ह्या 2 व्यक्तीमध्ये जो व्यवहार होतो त्याला बिझनेस, व्यवसाय संबंधी असते ती, तर त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. अँड इव्हेंट विच कॅन एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ मनी, किंवा जे पैशामध्ये एक्सप्रेस स्पष्ट होणारी गोष्ट आहे तिलासुद्धा ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. त्याच्यानंतर मे रिलेट्स टू परचेस अँड सेल्स ऑफ गुड्स, रिसीट अँड पेमेंट ऑफ कॅश अँड रेंडरिंग ऑफ सर्व्हिस बाय वन पार्टी टू अनदर पार्टी. म्हणजे जे व्यवसायाच्या खरेदी विक्रीच्या मालाच्या संबंधित घटना आहे किंवा रिलेटेड आहे, रिसीट आणि पेमेंट असेल म्हणजे ज्याचा जी घटना झाल्यामुळं रिसीट आणि पेमेंट अकाउंटला किंवा कॅश देवाणघेवाण केल्यामुळं, सर्व्हिस प्रोव्हाइड केल्याबद्दल जी काही घटना तयार होते त्या घटनेचंच रूपांतर ट्रान्झॅक्शन्समध्ये होतं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं. अशा प्रकारे होणारी जी घटना आहे तिला आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतो. आता व्यवसायामध्ये खरेदी विक्रीबरोबर अन्यही व्यवहार होत असतात. उदाहरणार्थ बँकेकडून लोन घेतलं, मशनरी विकली किंवा हुंडी लिहिली, अशा बऱ्याच घटना होत असतात. म्हणजे त्या खरेदी विक्री व्यतिरिक्त असतात. अशा सर्व घटनांना बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतात. आता ट्रान्झॅक्शन 2 प्रकारे असतात, एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरी क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. कॅश ट्रान्झॅक्शन्स मीन्स व्हेन पेमेंट इज मेड इमिडिएटली, लगेच पैसे दिले जातात. ज्या वेळेस ट्रान्झॅक्शन होते त्याच वेळी पैसे पेड केले जातात, त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतात. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्हेन पेमेंट इज पोस्टपोन्ड टू अँड फ्युचर डेट. म्हणजे खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार होतो मात्र पैसे हे भविष्यात दिले जातात काही तारखेला किंवा काही मुदतीला. अशा ट्रान्झॅक्शनला क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतात. अशा प्रकारे 2 ट्रान्झॅक्शन किंवा ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ही बाब आपण या ठिकाणी पाहिली आहे. आता व्यवसायामध्ये दुसरा घटक जो आहे त्या ॲसिट्स म्हणजे मालमत्ता असं मराठीत म्हणतात. इट इज एनी फिजिकल थिंग्स ऑर राईट्स ओन्ड विच हॅज मनी व्हॅल्यू. म्हणजे जी फिजिकली प्रेझेंट असते, जिला पैशाचं मूल्य असतं किंवा ज्या वस्तूला मालकी असते अशी असणारी वस्तू फिजिकली म्हणजेच ॲसिट असं म्हणतात. दस आर रिसोर्सेस ओन्ड बाय द बिझनेस. म्हणजे ती व्यवसायाचा स्रोत म्हणून विच आर एक्सपेक्टेड टू गिव्ह बेनिफिट इन फ्युचर डेट. भविष्याच्या तारखेला त्याचा बेनिफिट्स किंवा जे अपेक्षित असतं किंवा व्यवसायाला त्या ॲसिटकडून
जी काही व्यवसायाचं काम होतं किंवा व्यवसायाचं फंक्शन्स होतं ते फंक्शन्स त्याच्यापासून मिळणारा बेनिफिट्स हा गोष्टीला आपण या ठिकाणी ॲसेट म्हणतात. ॲसेट मे बी फिक्स्ड ऑर करंट. ॲसेटमध्ये एक स्थिर मालमत्ता आणि एक अस्थिर म्हणजे करंट चालू म्हणजे जी ॲसेट असते ती व्यवसायामध्ये त्या व्यवसायाच्या प्रॉफिटॅबिलिटीवर परिणाम करत असते. ती फिजिकली दिसत नसली तरीसुद्धा तिचं काम जे असतं ते काम त्या व्यवसायाचं अस्तित्व असतं. अशा ॲसेटला करंट ॲसेट आणि फिक्स्ड ॲसेट. जी ॲसेट करंट ॲसेट म्हणजे थोडक्यात ज्या ॲसेटचं 1 वर्षाच्या आत पैशात रूपांतर होतं असे ॲसेट म्हणजे करंट ॲसेट. आणि जी फिक्स्ड ॲसेट म्हणजे जी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तिचं पैशात किंवा मूल्य म्हणून रूपांतर होतं तिला फिक्स्ड ॲसेट म्हणतात. आता करंट ॲसेट म्हणजे स्टॉक, डेटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट हे आपल्याला सांगता येईल करंट ॲसेट आहेत किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. हे करंट लायबिलिटी किंवा करंट ॲसेट ह्या पुढं दिलेले आहेत बघा. ॲसेट इन्क्लूड लँड, बिल्डिंग, इक्विपमेंट आणि गुडविल. ह्या दोन्ही स्थिर आणि अस्थिर अशा गुडविल हे अस्थिर म्हणजे इनटेंजिबल ॲसेट आहे. टेंजिबल म्हणजे जी ॲसेट डोळ्यानं दिसते किंवा जिला अस्तित्व असतं, फिजिकली असते, तिला फिक्स्ड ॲसेट म्हणतात. आणि नॉन फिक्स्ड म्हणजे थोडक्यात इनटेंजिबल, अदृश्य असते, गुडविल असेल, कॉपीराईट्स असेल, अशा ॲसेट्स किंवा करंट ॲसेट किंवा करंट लायबिलिटी याचे प्रकार ह्या ठिकाणी आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहे. त्याच्यानंतर लायबिलिटी म्हणजे काय? दस आर अमाऊंट ओन्ड बाय द एंटरप्राइज टू द आउटसाइडर. म्हणजे जी बाहेरील व्यवसायाच्या बाहेरील व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काही पैसे किंवा काही जबाबदाऱ्या देणं भाग पडतं किंवा टू ऑल द अदर एक्सेप्ट द ओनर. मालक सोडून इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या पेड कराव्या लागतात, त्याला जबाबदाऱ्या असं म्हणतात. दस आर क्लेम ऑफ आउटसाइडर ऑन ॲसेट ऑफ फर्म. म्हणजे फर्मचा जो आउटसाइडर पार्टी आहे त्या फर्ममधल्या ॲसेटवर क्लेम करू शकते. अशा काही ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यासुद्धा ह्या अकाउंटिंगमध्ये बघितल्या जातात, ग्राह्य धरल्या जातात. त्याच्यानंतर कॅपिटल म्हणजे काय? थोडक्यात ओनर्स इक्विटी, त्याला दुसरं नाव आहे. ओनर्स इक्विटी म्हणजे भांडवल किंवा व्यवसाय चालू करत असताना जो मालकाची स्वतःचे ॲसेट असते की मालक त्याच्यावरती क्लेम करू शकतो किंवा त्याच्यावर मालकी दावा सांगू शकतो, अशा काही ओनर्स इक्विटी असतात. इट इज एक्सप्रेस्ड ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटी. त्या ज्या कॅपिटल जे असतं ते कसं असावं व्यवसायामध्ये, लायबिलिटीपेक्षा ॲसेट ही एक्सेस जास्त असली पाहिजे. दॅट इट इज अ लेफ्ट ऑफ द ॲसेट आफ्टर लायबिलिटी हॅव बीन डिडक्टेड. म्हणजे ॲसेटमधून लायबिलिटी वजा जाता जे काही शिल्लक राहते त्यालाच कॅपिटल असं म्हणतात, भांडवल. ॲसेट म्हणजे मालमत्ता, लायबिलिटी म्हणजे जबाबदाऱ्या. ॲसेट मालमत्तेतून जबाबदाऱ्या वजा करून जो राहिलेला भाग आहे तोच कॅपिटलचा भाग, भांडवल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ऑल्सो नोन ॲज नेटवर्थ, त्याला नेटवर्थ असं सुद्धा म्हणतात. म्हणजे काही कन्सेप्ट, संकल्पना अकाउंटिंगमध्ये अशा आहेत त्या नावं त्याला अनेक आहेत पण संकल्पना एकच असते. अशा काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे काय? दे आर अमाऊंट रिसिवड ऑर टू बी रिसिवड फ्रॉम कस्टमर्स. म्हणजे जो ग्राहक आहे त्या ग्राहकाकडून जे पैसे येतात, मिळणार असतात, असा जो थोडक्यात काही किंवा सेल ऑफ प्रोडक्टचा सेल केल्यामुळे जे काही इन्कम रिसिवड होतं रेव्हेन्यू, त्याला रेव्हेन्यू असं म्हणू आपण. त्याच्यानंतर परफॉर्मन्स ऑफ सर्व्हिस किंवा रिटर्न ऑफ यूज ऑफ फर्म ॲसेट बाय आउटसाइडर्स. म्हणजे ॲसेट्स यूज केला त्याचा काही आउटसाइडर पार्टीकडून रेव्हेन्यू मिळेल, म्हणजे जो इन्कम मिळेल, उत्पन्न म्हणू आपण, उत्पन्न मिळालं जातं त्याला रेव्हेन्यू असं या ठिकाणी म्हणतात. रेव्हेन्यूमध्ये काय काय येतं अकाउंटिंगमध्ये? सेल्स प्रोसीड्स, फीज फॉर परफॉर्मन्स ऑफ सर्व्हिस, रेंट अँड इंटरेस्ट एक्सेट्रा. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस. अँड एक्सपेन्सेस इज द अमाऊंट इन्कर्ड इन द प्रोसेस ऑफ अर्निंग रेव्हेन्यू. म्हणजे जी काही व्यवसायाची अर्निंग करत असताना जो काही पैशाच्या रूपामध्ये जे काही खर्च होतो त्याला म्हणजे जी काही अमाऊंट पेड करावी लागते ती पेड केलेली अमाऊंट म्हणून थोडक्यात आपण एक्सपेन्सेस असं ग्राह्य धरतो. एक्सपेन्सेस म्हणतात त्याला. दे आर अमाऊंट हॅव बीन पेड amount have been paid or will be paid later for cost that have been incurred earn revenue. म्हणजे जी काही अमाऊंट पेड करावी लागते किंवा कॉस्ट नंतर जी अमाऊंट कॉस्ट तयार व्हायच्या अगोदर नंतर किंवा प्रोडक्शन कॉस्ट जी असते, उत्पादन खर्च असतो, तो करत असताना त्याच्या अगोदर असणारे सर्व खर्च आहेत
ते एक्सपेन्सेस म्हणून धरले जातात. त्याच्यामध्ये सॅलरी, वेजेस आहे, युटिलिटीज पेमेंट आहे, सप्लायर्स यूज आणि ॲडव्हर्टायझिंग. म्हणजे ह्या सिम्पल टर्म आहेत. त्या सिम्पल टर्म ह्या सगळ्या तुम्हाला माहिती आहे. त्या फायनान्शियल अकाउंटिंग शिकत असताना मी तुम्हाला परत एकदा त्याचं रिव्हिजन करतो आहे, कारण बऱ्याच लोकांना इन्कम, एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय माहीत नाही, किंवा अशा बऱ्याच टर्म्स आहेत, ॲसिट, लायबिलिटी, ह्यासुद्धा गोष्टी काही माहीत नाहीत, किंवा गोल्डन रूल्स आहेत, त्या रूलप्रमाणे बऱ्याच जणांना बीकॉम करत असताना किंवा ह्या जर्नल एंट्रीज येत नाहीत. त्यासाठी बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी आपण सगळ्या अगोदरच शिकलो पाहिजे किंवा माहीत असल्या पाहिजेत, तरच आपल्याला पुढचा भाग शिकता येईल. इन्कम म्हणजे काय? इट इज एक्सेस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर एक्सपेन्सेस. इन्कम कशाला म्हणतात? तर खर्चापेक्षा रेव्हेन्यू, खर्च जो आहे तो खर्च कमी असतो आणि रेव्हेन्यू जास्त मिळतो, त्यावेळी इन्कमची टर्म तयार होते. हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. इट इज अ फेवरेबल चेंजेस इन ओनर्स इक्विटी. म्हणजे जे भांडवल आहे, भाग भांडवल, त्याच्यातला एक पॉझिटिव्ह फेवरेबल रिझल्ट असतो. त्या रिझल्टलाच म्हणजे थोडक्यात ॲसिट इन्फ्लो होते, डिक्रीज लायबिलिटीज अँड रिझल्टिंग इन्क्रीज इन कॅपिटल. म्हणजे ज्यावेळी ॲसिट इन्क्रीज होते, लायबिलिटी डिक्रीज होते, त्यावेळी त्याचा परिणाम कॅपिटलवरती होतो किंवा कॅपिटल क्रिएट होतं. त्याच्यानंतर क्रेडिटर्स म्हणजे काय? क्रेडिटर्स, पर्सन टू होम मनी इज ओनिंग ऑर पेएबल. म्हणजे ज्याला पैसे द्यायचे असतात असा व्यक्ती, त्याला क्रेडिटर्स असं म्हणतात. थोडक्यात ट्रेड क्रेडिटर्स आहे, किंवा या ठिकाणी तर ट्रेड क्रेडिटर्स म्हणजे ज्याला पैसे कॅश पेड करायचे आहे त्याला क्रेडिटर्स असं म्हणतात. आणि जो देणारा आहे, पैसे जो देणारा आहे त्याला डेटर्स म्हणतात. ट्रेड क्रेडिटर्स इज ए पर्सन who owns to whom money is owing or payable as a result of purchase of goods and services on credit. म्हणजे ट्रेड क्रेडिटर्स कधी तयार होतात बघा, ज्यावेळी उधारीवरती माल दिला जातो. ज्या व्यक्तीकडून जो व्यक्ती माल खरेदी करतो त्याचे पैसे दिलेले नाहीत, आणि ज्या व्यक्तीला पैसे द्यावे लागतात, ज्या व्यक्तीला, त्याला ट्रेड क्रेडिटर्स असं म्हणतात. हा परचेस ऑफ गुड्स म्हणजे ज्यावेळी माल खरेदी केला जातो त्यावेळी ट्रेड क्रेडिटर्स तयार होतात. अकाउंट्स पेएबल म्हणजे लायबिलिटी. अकाउंट्स पेएबल ही लायबिलिटी आहे, त्याचा परिणाम परचेस ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन अकाउंट क्रेडिट सेल. ज्यावेळी उधारीवरती विक्री केली जाते किंवा उधारीवरती खरेदी केली जाते, अशावेळी माल किंवा सर्व्हिस, त्यावेळी अकाउंट पेएबल किंवा ऑन क्रेडिट असं या ठिकाणी आपण म्हणतो. एक्सपेंडिचर. आता एक्सपेन्सेस आणि एक्सपेंडिचर याच्यामध्ये फरक आहे. एक्सपेंडिचर म्हणजे जो खर्च वारंवार करावा लागतो त्याला आपण एक्सपेंडिचर असं म्हणतो. रोज डेली खर्च होतो. टेक प्लेस व्हेन ॲन ॲसिट ऑर सर्व्हिस इज ॲक्वायरिंग. म्हणजे माल किंवा ॲसिट खरेदी न्यायची असेल तर अशावेळी जो खर्च केला जातो त्यावेळी त्याला ॲसिट एक्सपेंडिचर म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर असं आपण या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर बोथ पेमेंट, अनेक व्यवसायामध्ये जे पेमेंट होतात किंवा फ्युचर डेटला पेमेंट होतात त्यालासुद्धा एक्सपेंडिचर म्हणतात. आणि एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सपेन्सेस इज ॲन एक्सपेंडिचर हुज बेनिफिट फिनिशिंग ऑर इज एन्जॉईंग इमिडिएटली सच ॲज सॅलरीज, रेंट. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड केल्याच्या बदल्यात किंवा काम केलं, कर्मचाऱ्यांनी काम केलं तर त्याला पगार दिला जातो. आता सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर म्हणत नाही. म्हणजे अतिशय बेसिक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि एक्सपेन्सेस म्हणजे काय. आता दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहे, पण त्या टर्म मात्र अकाउंटिंगमध्ये घेत असताना वेगळ्या अर्थानं घेतला जातो. सॅलरी हा एक्सपेन्सेस म्हणतो, सॅलरी हा आपल्याला एक्सपेंडिचर म्हणता येत नाही. वेजेस हा सुद्धा वेजेसला म्हणता येईल आपल्याला एक्सपेन्सेस. वेजेससुद्धा एक्सपेन्सेसमध्ये येईल. म्हणजे जो ठराविक मुदतीत खर्च केला जातो किंवा रेंट आहे, भाडं, त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर किंवा ती वस्तू खरेदी केल्यानंतर जो खर्च केला जातो किंवा तयार करण्यासाठी येणारा खर्च आहे त्याला एक्सपेन्सेस असं म्हणतात. आणि जो खर्च हा सातत्यानं करावा लागतो त्यालासुद्धा एक्सपेंडिचर म्हणतात. म्हणजे ह्या दोन्हीमधलं टर्म समजावून घेणं कॉम्प्लिकेटेड आहे, पण कशाला काय म्हणायचं, एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं आणि एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं, ह्या अकाउंटिंगमध्ये आपण ज्यावेळी प्रॉब्लेम घेतो किंवा ज्यावेळी एक्झाम्पल सोडवतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपण ग्राह्य धरतो किंवा समजून जातात. म्हणजे एक्सपेंडिचर विच विल प्रोव्हाइड बेनिफिट्स इन फ्युचर इज कन्सिडरिंग ऑफ ॲज ॲन ॲसेट. म्हणजे एक्सपेंडिचरच्या बाबतीत सांगायचं झालं तर एखादी ॲसेट कन्सिडर करून आपण भविष्यात खर्च करायचा असतो. म्हणजे भविष्यात
तो खर्च न बेनिफिट म्हणजे ॲसिड तयार झाली, ॲसिड तयार झाल्यानंतर तो तयार करण्यासाठी येणारा जो काही खर्च आहे त्याला एक्सपेन्सेस म्हणू, पण जो भविष्यामध्ये करावा लागणार आहे त्याला एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आता ए लॉस इज ॲन एक्सपेंडिचर विदाऊट एनी बेनिफिट टू द कन्सर्नड, म्हणजे बेनिफिट निश्चित न करता किंवा इन्कम ग्राह्य न धरता असा जो खर्च केला जातो तो लॉस असतो आणि तो लॉस थोडक्यात एक्सपेंडिचर असतो. त्याच्यानंतर अदर डेफिनेशन्स आहेत. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉकलाच दुसरा शब्दानं या ठिकाणी इन्व्हेंटरी असं या ठिकाणी म्हणतात. तर व्हाउचर्स म्हणजे एनी रिटर्न डॉक्युमेंट इन सपोर्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शनला जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतं. उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर जे आपल्याला त्याची पावती मिळते त्याला व्हाउचर्स म्हणतात. म्हणजे व्यवसायाच्या ट्रान्झॅक्शनला ज्या सपोर्टिंग गोष्टी आहेत त्याला व्हाउचर्स या ठिकाणी म्हणतात. स्टॉक म्हणजे फिजिकली जो इन्व्हेंटरी, त्याला इन्व्हेंटरीसुद्धा असं या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर ऑदर टर्नओव्हर असेल. टर्नओव्हर म्हणजे टोटल ट्रेडिंग इन्कम फ्रॉम कॅश सेल्स अँड क्रेडिट सेल्स. टर्नओव्हर आपण एखाद्या व्यवसायाचा टर्नओव्हर किती आहे असं म्हणतो, म्हणजे थोडक्यात त्याची इन्कम कॅपॅसिटी किती आहे, रोज दिवसाला किती सेल होतो किंवा कॅश सेल होतो, क्रेडिट सेल, त्याच्यावरून आपण टर्नओव्हर काढतो. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे की एनी अमाऊंट ऑफ गुड्स विड्रॉन बाय द ओनर ऑफ द बिझनेस फॉर पर्सनल यूज. वैयक्तिक मालकानं व्यवसायाचा जो खर्च केला जातो किंवा स्वतःसाठी व्यवसायातला काही खर्च किंवा व्यवसायातला काही माल स्वतःच्या उपजीविकेसाठी उदरनिर्वाहासाठी घेतला असेल तर त्याला विड्रॉन असं म्हणतात. त्याला त्यावेळी ड्रॉइंग्स क्रिएट होतात. आता कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग. ॲक्रुअल कॅश रिसिप्ट अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट, म्हणजे जे इन्कम, थोडक्यात आपल्याला जी ही महत्त्वाची टर्म आहे अकाउंटिंगमध्ये, कॅश पैशाच्या बेसिसनुसार ट्रान्झॅक्शन्स होतात, इव्हेंट होतात. त्याचा रेव्हेन्यू रिपोर्टेड व्हेन कॅश इज रिसिव्ड, पैसे मिळाले किंवा पैसे पेड केले ह्याच्यावरून आपण ट्रान्झॅक्शन कॅश आहे असं या ठिकाणी आपण म्हणतो. किंवा इन्कम म्हणजे थोडक्यात कॅश रिसिप्टमधून कॅश पेमेंट वजा केलं तर जे मिळणारं भाग आहे किंवा मिळणारी शिल्लक राहणारी अमाऊंट आहे त्याला इन्कम असं म्हणतात. डज नॉट प्रॉपरली मॅच रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस, म्हणजे काही वेळेस खर्च आणि उत्पन्न हे प्रॉपरली मॅच होत नाहीत. त्याच्यानंतर ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग. आता ह्या अकाउंटिंगच्या कन्सेप्ट आहेत त्या जेणेकरून तुमच्या सिलेबसला आहे. आपण ही आत्ताची जी कन्सेप्ट बघितल्या कॅश बेसिस ही आहे ॲक्रुअल बेसिस, म्हणजे रेव्हेन्यू रिपोर्टेड व्हेन अर्नड इन रिस्पेक्टिव्हली ऑफ वेदर रिसिव्ड ऑर नॉट, म्हणजे भविष्य काळामध्ये जो इन्कम आहे तो मिळेल किंवा मिळणार नाही, म्हणजे अनिश्चित असतो ह्या कन्सेप्टमध्ये. एक्सपेन्सेस रिपोर्टेड, एक्सपेन्सेस जो आहे तो रिपोर्ट केला जातो किंवा त्याची कॅश पेड केली जात नाही. प्रॉपरली मॅच रेव्हेन्यू आणि एक्सपेन्सेस डिटरमाइन नेट इन्कम, म्हणजे जे काही इन्कम आणि रेव्हेन्यू आणि एक्सपेन्सेस आहे तो प्रॉपरली मॅच केला जातो, म्हणजे जेवढा खर्च झाला आहे तेवढा उत्पन्न मिळालं पाहिजे असं मॅच केलं जातं. त्यावेळेस त्याला ॲक्रुअल बेसिस अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणतात. आल्सो रेफर ॲज मर्कंटाईल सिस्टम ऑफ अकाउंटिंग, म्हणजे ह्याला दुसरंच नाव आहे मर्कंटाईल, दुसरं एक नाव आहे मर्कंटाईल अकाउंटिंग सिस्टम, म्हणजे थोडक्यात अनिश्चित मिळणारं उत्पन्न जे आहे किंवा ग्राह्य धरलं जात नाही असं इन्कम किंवा खर्च त्याला ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग असं म्हणतात. त्याच्यानंतर सिस्टम ऑफ बुककीपिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन रेग्युलर अँड सिस्टमॅटिक मॅनर, म्हणजे बुककीपिंग करणं ही एक कला आहे आणि जे व्यवसायात रोज होणाऱ्या ट्रान्झॅक्शन रेग्युलर आहे त्या सिस्टमॅटिक म्हणजे निश्चित अशी जी पद्धती आहे त्या पद्धतीनुसार मांडली जाते किंवा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात त्याला आपण बुककीपिंग असं म्हणतात. बुककीपिंग, अकाउंटिंग आणि अकाउंटन्सी याच्यामध्ये फरक आहे. बुककीपिंग म्हणजे रेकॉर्ड करून ठेवणं. आपण जे अकाउंटची डेफिनेशन बघितलेलं आहे, अकाउंटिंग इज अ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग ऑफ इव्हेंट्स अँड बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रिझल्ट देअरऑन, ही अकाउंटची एक सिम्पल डेफिनेशन आहे. त्याच्यानुसार हे बुककीपिंग जे आहे आणि अकाउंटिंग आणि अकाउंटन्सी ह्या तिन्ही कन्सेप्ट त्या डेफिनेशनमध्ये क्लिअर होतात. बुककीपिंग म्हणजे रेकॉर्ड करणे, अकाउंटिंग म्हणजे थोडक्यात समरायझिंग करणे, क्लासिफिकेशन करणे त्याचं, आणि अकाउंटन्सी म्हणजे थोडक्यात त्याचं इंटरप्रिटेशन करणे, समरीचासुद्धा भाग त्याच्यामध्ये येतो किंवा त्याचं काही चार्टद्वारे किंवा ज्या सांख्यिकी पद्धती आहेत त्याद्वारे थोडक्यात त्या व्यवसायाचा कल आहे किंवा व्यवसायाची प्रॉफिटेबिलिटी, नफाक्षमता आहे ती दाखवणे, म्हणजे त्याला अकाउंटन्सी असं
म्हणतात सिंगल. आता अकाउंटिंगमध्ये दोन पद्धतीनं बुक किपिंग केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. जो आपल्याला सिंगल एंट्री सिस्टम आणि डबल एंट्री सिस्टम हे अकाउंटिंगमधले दोन अतिशय महत्त्वाच्या पद्धती आहेत. सिंगल एंट्री म्हणजे एकच इफेक्ट ह्या ठिकाणी केला जातो, म्हणजे जे काही आपण रोजकीर्द लिहिणार आहे किंवा जे अकाउंटिंगमध्ये अकाउंट्स असतात त्याच्या एका बाजूलाच इफेक्ट होतो. आणि डबल एंट्री सिस्टममध्ये दोन्ही बाजूला त्याचा इफेक्ट होतो. एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट, दोन्ही टू फोल्ड इफेक्ट होतात. अशा पद्धतीनं हे दोन्ही पद्धती अकाउंटिंगमध्ये घेतल्या जातात किंवा त्या पद्धतीनं अकाउंटिंग केलं जातं. आता अकाउंटची ओळख किंवा अकाउंटचा बेसिक भाग आपला ह्या ठिकाणी संपलेला आहे. याच्या पुढचा जो आहे तो अकाउंटिंग कन्सेप्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड कुठले आहेत किंवा अकाउंटिंगचे कन्व्हेन्शन्स म्हणजे रूढी परंपरा. प्रत्येक विषय जो आपण शिकतो त्या प्रत्येक विषयाचा उदय किंवा प्रत्येक विषयाची काही उदय झाल्यापासून त्या विषयाचे काही रेकॉर्ड किंवा अभ्यास करण्याची किंवा त्या विषयाची काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण बघणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचे जे टॉपिक आहेत ते आपले प्रॉब्लेमचे टॉपिक आहेत, पण ते शिकत असताना त्याच्या अगोदर त्याचा बेसिक फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. फायनान्शियल अकाउंटिंग करत असताना कुठल्या कन्सेप्ट, संकल्पना वापरल्या जातात, त्या कशा पद्धतीनं त्याचा पद्धती, मेथड्स आहेत, त्या मेथड्स कशा पद्धतीनं अकाउंटिंग करतात, हा सगळा भाग आपण पुढं बघणारच आहे. प्रत्येक टॉपिक येईल त्यावेळेस, पण त्याचा बेसिक भाग आहे तो ह्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे. आणि बऱ्यापैकी हे जे कन्सेप्ट आहे, संकल्पना आहेत, ह्या आपण 11वीपासून शिकत आलेलो आहे. जसा अकाउंट विषय शिकतो तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण त्या आपण जाणून बुजून लक्ष देत नाही. पण त्या गोष्टीकडे लक्ष देणं, त्या गोष्टी समजावून घेणं हे अतिशय फार महत्त्वाचं आहे. कारण भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला अकाउंटिंगचा बेसिक भाग म्हणजे BCom BComपर्यंत जाऊपर्यंत आपण जो अकाउंटिंग शिकणार आहे त्याचा बेसिक भाग हा 11वीपासून सुरुवात होते आणि त्याच्या पद्धतीनंच त्याचे टॉपिक्स असतात. ते इंटरलिंकप्रमाणे प्रत्येक टॉपिक अवलंबून असतात. त्याच्यातल्या ज्या काही इफेक्ट्स असतात, ॲडजस्टमेंट असतात, ह्या सगळा भाग आपण या ठिकाणी प्रत्येक टॉपिक वाईज बघणार आहोत. तर ह्या लेक्चरला फक्त एक अकाउंटिंगची ओळख म्हणून हे आपलं दुसऱ्या युनिटचं दुसरं लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा भाग जो आहे महत्त्वाचा, पुढच्या तासामध्ये पूर्ण थेरीचा हा युनिट आहे त्याच्यामधला महत्त्वाचा भाग संपेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते पुढचे लेक्चर ऐकत चला आणि त्याच्यावरती अभ्यास करत चला. ओके, थँक्यू.